शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी एल्गार केलाय। 12 मार्च रोजी 12 जिल्ह्यातील शेतकरी आझाद मैदानावर धडकणार आहेत। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी म्हणून आज कोल्हापुरात राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने ही बैठक आयोजित केली होती। 12 मार्चला शेतकरी जे आहेत ते मुंबईमध्ये धडकणार आहेत। 12 जिल्ह्यातले शेतकरी यावेळेस शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणार आहेत। 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आज एल्गार पुकारलेला आहे आणि 12 तारखेला हे सर्व शेतकरी शक्तीपीठ विरोधामध्ये मुंबईला धडकणार आहेत। आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आपल्या सोबत आहेत माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील। हजारो शेतकरी हे या शक्तीपीठच्या विरोधात त्या ठिकाणी आहेत आणि तो मोर्चा आम्ही 12 तारखेला मुंबईमध्ये घेऊन जाणार आहोत। कारण की शेवटी गेले 6 महिने आम्ही त्याला विरोध करतोय। निवडणुका झाल्यावर आम्हाला वाटलं होतं की शासन थोडं समयसूचकता बाळगून हा रद्द करेल। एक्झिस्टिंग रोड्स असताना हा रोड कशासाठी आम्हाला अजून कळालेला नाही। 86,000 कोटी रुपये वसूल करायला 30 वर्ष लागणार आहेत। फायनान्शियल व्हायबिलिटी आम्हाला समजत नाही आणि म्हणून मला वाटतं की हा चुकीचा मार्ग, शेतकऱ्यांना देशोधडी राहणारा मार्ग आहे। 12,000 ते 15,000 कोटी रुपयेचं कंपेन्सेशन शेतकऱ्यांना देणार म्हणून शासन सांगते। त्याच्याऐवजी कर्जमाफी करा शेतकऱ्यांची त्याच पैशात आणि 1 तारखेच्या आधी या 12 जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी आमची विनंती। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित मासगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।